ज्योतिष भाग्योदय ज्योतिष त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ मंडळींना आम्ही दर गुरुवारी बोलवतच असतो. नुकताच गुढीपाडव्याला आमचा पहिला वर्धापन दिन साजरा झालेला आहे. वेगवेगळे वक्ते आपण त्यावेळेला बोलवले होते. तर आज आपल्याकडे संजीवनी डॉक्टर संजीवनी श्रीपाद मुळे मॅडम आलेले आहेत. महिला ज्योतिर्विदचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. पारंपरिक ज्योतिष केपी हस्तसामुद्रिक अष्टक वर्ग तज्ञ त्या आहेत. त्याचबरोबर ज्योतिषी आहेत, लेखिका आहेत, शिक्षिका आहेत, उत्तम निवेदिका देखील आहेत, वक्त्या आहेत, सूत्रसंचालिका आहेत, समाजसेविका, नाट्य लेखिका, कवयित्री देखील त्या आहेत. आणि यांचे मुळे ज्योतिष केंद्र व मुळे वधूवर केंद्र तळेगाव दाभाडे येथे ते कार्यरत आहेत. आणि लेखनाचा विचार करता एकूण 8 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिष संजीवनी हा 370 पानांचा पूर्वज्ञान ते पूर्वजन्म पर्यंत ज्योतिष शास्त्राचा ग्रंथ त्यांचा आहे. आणि ज्योतिष शास्त्रामध्ये उत्तम लेखनासाठी विविध अवॉर्ड देखील त्यांना मिळालेले आहेत. त्यामधील विशेष अवॉर्ड म्हणजे ज्योतिश्री ज्योतिष संस्थेतर्फे पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्यातील 3 पुस्तके अमेझॉनवर प्रकाशित झालेली आहेत. सर्वात मोठा पुरस्कार बहुभाषिक मावळ ब्राह्मण महासंघातर्फे विविध क्षेत्रातील बहुमोल कार्यासाठी मिळाला आहे. त्यांचे ज्योतिष प्रेडिक्शन अचूक असते आणि जातकाला ते उत्तम मार्गदर्शन करतात. असा ज्योतिष शास्त्राचा प्रचार आणि प्रसार गेली 30 वर्षे मॅडम करत आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे का मॅडम? अगदी 30 करेक्ट. वर्ष तरी आहे. हो, करेक्ट करेक्ट. हो, चालेल. आज मॅडमचा विषय आहे महादशा आणि त्यानुसार आपली होणारी प्रगती असा एक वेगळा विषय घेऊन मॅडम आलेले आहे. तर मी मॅडमना विनंती करते, मॅडम तुमचे स्वागत आहे आणि तुमचा वेगळा विषय आहे तर आम्ही सर्वजण ऐकायला उत्सुक आहोत. आपण सुरू करा. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आजच्या व्याख्यानाला तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. सर आणि सुरुवात मी मिळून करतो. हेमंत रणनवरे सर यांचा पण 30 वर्षाचा हस्तशास्त्रामध्ये अभ्यास आहे आणि अचूक प्रेडिक्शन त्यांनी मला लॉकडाऊनच्या कालावधीत हात बघून सांगितलं आणि आपण जसं कुंडलीचं करतो तसंच अचूक आलं होतं आणि त्यांचे रिझल्ट देखील ॲक्युरेट असतात. आज मी ना मी एक एक नवीन नवीन ग्रुप मध्ये आली आहे. हो. पहिल्यांदा नवीन ग्रुप एक आलेला आहे ज्यांच्या सोबत मी आज आहे. मॅडम त्यामुळे मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. हा, सुरुवातीलाच विचारतो, ज्योतिषाला साधनेची गरज आहे का? ज्योतिषाला गुरु उपासनेची गरज आहे का? हे बघा, मनुष्य जन्म घेतलाय, हा, ज्योतिषी असो की नसो, तुम्हाला साधना केलीच. कारण नाही नाही, माझा ईश्वराचा आशीर्वाद जर तुमच्या सोबत आहे. कारण असं की आजकाल क्लासेस भरपूर झाले, कुणी उठतं ज्योतिष होतं, काही प्रिडिक्शन करतात. मग त्या प्रिडिक्शन कधी चुकीचे जातात, कधी रॉंग जातात, कुठलं काय म्हणजे ताळमेळ बसत नाहीये. याला म्हणताना माझा प्रश्न वैयक्तिक आहे, जो ज्योतिष आहे त्या व्यक्तीला गुरुची उपासनेची गरज आहे का? हो, गुरु उपासनेसोबत ज्ञान पण पाहिजे ना. जे ते शिकतात, ज्याच्याकडून शिकतात त्यांच्याकडून ते त्यांच्याकडे बरोबर प्रवाहित झालं पाहिजे, नाही का? अर्धवट समजा तुमचं ज्ञान आहे आणि तुम्ही साधना खूप करता, तर साधनेने तुम्हाला 5% 10% फरक पडेल. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही डीप अभ्यास करून बोलता ना, तुम्हाला कळलं पाहिजे हो समोरच्याचा प्रश्न काय आणि त्याच्यानुसार आपल्याला काय पाहिलं पाहिजे. जर तेच तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही उपासना पण खूप केली तरी काय फरक पडणार आहे? काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. दोन्हीची गरज आहे. उपासना तर हवीच. देवाचा आशीर्वाद कुठल्याही कार्याकरता लागतो म्हणून आपण मुहूर्तावर पूजा करतो, है की नाही? मग देवाच्या विषयाने आशीर्वादाशिवाय तुम्ही एखाद्या माणसाचं भविष्य कथन किंवा त्याच्या आयुष्याला वळण लावण्याकरता सांगणारे
उपाय हे कसे काय परफेक्ट येतील? तुमच्या वाणीमध्ये तेवढी ताकद हवी. तुम्हाला सांगते, मी पहिले प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला हवन करायची दत्ताच. ती वाणी इतकी प्रभावी झाली की त्याचा मला त्रास व्हायला लागला त्या उपासनेचा, बरं का. त्यामुळे ते हवन करणे मी बंद केले. तुम्ही जे बोलाल त्यातनं चुकूनही तुमच्या तोंडून वाईट जायला नको. आणि ते वाईट गेलं तर त्याचा परिणाम समोरच्याला भोगावा लागतो आणि कालांतराने आपल्याला पण भोगावं लागतं. त्यामुळे उपासना तुमच्या वाचा सिद्धी जर तुम्हाला निर्माण होईल इथपर्यंत असेल तर मग त्या ज्योतिषाने भविष्य कथन करताना विचार करायला हवा. चला पटतं का विषांतर तुम्हाला? पटलं. विषांतर होतोय, आपण नंतर बोलूया या विषयावर. आजचं व्याख्यान निश्चित. सुरुवात करू. धन्यवाद. धन्यवाद. आज माझा विषय आहे विषांतरी महादशा व फलित. एक बघा, जन्म आणि मृत्यूच्या हा जो कालखंड असतो ना, या कालखंडामध्ये आपलं आयुष्य असतं. जन्म झाला, आत्म्याचा प्रवेश झाला की 12व्या स्थानात जेव्हा शनी येतो तेव्हा आपण शब्दशः घेऊ नका, पण रवीपासून सुरू आयुष्याचा झालेला प्रवास सुरू हा शनीपर्यंत संपतो. 12व्या स्थानाचा शनी हा अधिपती येतो. असं आपण जगत असताना अनेक वळणे, अनेक फाटे, अनेक लोक भेटतात आपल्याला, अनेक आपले वेगवेगळे स्वप्नांसोबत, इच्छेसोबत आपण चालत राहतो. पण सर्वच इच्छा पूर्ण होत नाही. तेव्हा प्रश्न पडतो, का नाही होत आहे सगळ्या इच्छा पूर्ण? तेव्हा आपल्याला भविष्याकडे जातो. भविष्याला भविष्य कथन करणाऱ्याला विचारतो, का रे बाबा, माझे हे स्वप्न आहेत, माझा हा इच्छा आहे, ही पूर्ण का होत नाही? तेव्हा असा विचार करत मी बसले असताना मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली, बरं का. माझी आई म्हणायची, ईश्वर आकाशातून पिंग पॉंग बॉल पाठवतो. ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. हे पिंग पॉंग बॉल काही सहज आपल्याकडे येतात, काही आपण झेलतो. ते आपलं भाग्य होतं, असं माझी आई. मग सहज आलेले बॉल म्हणजे ईश्वराने दिलेलं आणि मी झेललेलं ते माझं कर्म. म्हणजे काय की भाग्य कर्म यांची सांगड म्हणजेच आपण आपल्या पत्रिकेतलं फलित हे समजावं. ज्योतिषी तुमचे भूत, वर्तमान आणि भविष्य बघतो, सांगतो. तेव्हा तुम्ही त्या त्या ग्रहांच्या सोबत, त्या त्या भावांसोबत आयुष्यामध्ये खेळत असता. एक गंमत माहितीये का तुम्हाला? नक्षत्रांचे राजे ग्रह, राशीचे राजे ग्रह, भावांचे राजे ग्रह, महादशेंचे राजे पण ग्रहच. थोडक्यात काय, प्लॅनेट इज द किंग ऑफ एस्ट्रॉलॉजी. काय आहे? प्लॅनेट इज द किंग ऑफ एस्ट्रॉलॉजी आणि त्याच्या सोबतच अध्यात्म पण. भाव तुमच्या विविध प्रश्नांची उत्तरं देतात बघा. 12 भाव हे अनेक विषयाला वेगवेगळ्या दिशेने प्रभावित करतात. जसं लग्न व्यक्तिमत्व आहे, द्वितीय स्थान धन आहे, तृतीय स्थान पराक्रम आहे. तर तो नुसतं पराक्रम नाहीये, तर तो प्रत्येक भाव हा अनेक गोष्टींना त्यात घेऊन चालत असतो आणि ते भाव तुम्हाला वेगवेगळे फलित देत असतात. निश्चितच. पण ते भाव, तो ग्रह केव्हा प्रगल्भ होतो, केव्हा ऍक्टिव्ह होतो, खूप छान आहे. गुरु खूप छान आहे, शुक्र खूप छान आहे, आपण म्हणू की मंगळ पण खूप छान आहे. अरे पत्रिकेत छान आहे, पण तो केव्हा ऍक्टिव्ह होतो, केव्हा तुम्हाला फलित देतो? जन्म झाल्या झाल्या देतो की जन्मभर देतो? हा प्रश्न मनाला पडला पाहिजे. तर हा ग्रह जो आहे हा तेव्हा फलित देतो जेव्हा त्या ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा येते. तेव्हाच तो फलित योग्य प्रकारे आणि चांगला देतो.
आता पहा, जुन्या काळी म्हणायचे की लोक की 12 वर्षानंतर एका तपानंतर आयुष्य बदलतं. याचा अर्थ काय की एका तपानंतर आयुष्य बदलतं म्हणजे 12 वर्षानंतर आयुष्य बदलतं. मग 12 वर्षानंतर आयुष्य बदलतं म्हणजे जवळपास एक महादशा होतेच. काही महादशा मोठ्या आहेत पण त्यातल्या अंतर्दशा पण महत्वाच्या आहेत. त्यामुळे एका तपानंतर 12 वर्षानंतर तपश्चर्येनंतर तुम्हाला फळ उत्तम मिळतं. म्हणूनच आपण त्याला महादशा म्हणतो. आपलं आयुष्य 128 वर्षाचं असं आपण धरतो. आता हे 128 वर्ष आपण नक्षत्रानुसार विभाजित करतो. या नक्षत्राला इतकं वय, या नक्षत्राला इतकं वय, या नक्षत्र मग 27 नक्षत्र आहेत. 28 एक अभिजित, पण ते काय आहे ओव्हरलिपिंग नक्षत्र आहे. खूप स्ट्रॉंग असलं तरी लपलेलं नक्षत्र असं आपण त्याला म्हणतो. तर हे जे 28 नक्षत्र आहेत, हे 27 नक्षत्र आहेत, या 27 नक्षत्रांना 3 गटामध्ये विभाजित केलेलं आहे. आता 3 गट म्हणजे कोणते? आता आपण बघू की 3 गट म्हणजे 9 9 दुने 18 9 27. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. हे झाले 2 गट. तिसरा गट येतो मूळ नक्षत्रापासून येतो. मूळ पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठ, शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. हे 27 नक्षत्र झाले. मग हे 27 नक्षत्रांना म्हणजे आपण ग्रहानुसार जर केलं तर 3 प्रत्येकाला नक्षत्र आलेले. म्हणजे 9 त्रिक 27, 9 ग्रह, प्रत्येकाला 3 नक्षत्र आले आहेत. मग माझा जन्म होतो तेव्हा मी चंद्राच्या कोणत्या नक्षत्रात जन्म घेते, किंवा मंगळाच्या कुठल्या नक्षत्रात जन्म घेते, किंवा बुधाच्या कुठल्या नक्षत्रात जन्म घेते, पहिल्या ओळीतल्या, दुसऱ्या ओळीतल्या की तिसऱ्या ओळीत, हे महत्वाचं. कारण जिथे तुमचा जन्म होतो ज्या रांगेतला, त्यानुसार तुमच्या महादशेचा क्रम चालू होतो. आता अश्विनी म्हणजे कसं आहे, महादशेचे क्रम हे ठरलेले आहेत. म्हणजे पहिली महादशा केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी आणि बुध अशा या 9 ग्रहांच्या 9 महादशा येतात. मग तुम्हाला पहिल्या रांगेतली महादशा आलेली आहे, दुसऱ्या रांगेतली आलेली आहे की तिसऱ्या रांगेतली आली आहे, हे बघणं महत्वाचं आहे. आता केतूचे नक्षत्र आपण असं म्हटलं तर केतूचे नक्षत्र आपल्याला बघताना म्हणजे केतू जातो, अश्विनी नक्षत्र जातं 7 वर्ष, भरणी 20 वर्ष, कृतिका 6 वर्ष, रोहिणी 10 वर्ष, मृग 7 वर्ष, आद्रा 18 वर्ष, पुनर्वसू 16 वर्ष, पुष्य 19 वर्ष आणि आश्लेषा 17 वर्ष. मग हा क्रम असाच जातो बरं का, पहिल्या नक्षत्रापासून शेवटच्या नक्षत्रात. जन्मदशा कर्म अधिक कर्तव्य अधिक भाग्यासोबत तुम्हाला जीवन जगायचं आहे. आता हे जे 9 ग्रह आहे ना, या 9 ग्रहांची स्पेशल आयडेंटिटी. जसं माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, जसं तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तुमच्या आई वडिलांचं वेगळं होतं, तुमच्या मुलांचं वेगळं आहे. तर हे कशामुळे घडतं? हे केतूमुळे किंवा तुमच्या नक्षत्राच्या नक्षत्र स्वामीनुसार घडतं. आता एक बघ, केतू ग्रह म्हणजे कॉम्प्लिकेटेड, गुप्त गोष्टी उघड करणारे, पापी आणि पुण्यवान याच्या फळात वृद्धी करणारे. केतूला आपण काय म्हणतो, झेंडा. म्हणजे तो ध्वज ज्या ग्रहासोबत होतो त्या ग्रहाच्या कार्याला, त्याच्या व्यक्तिमत्वाला, त्या ग्रहाच्या गुणधर्माला ध्वजा चढवतो, म्हणजे ते गुणधर्म वाढवतो. त्यामुळे केतू हा ज्या ग्रहांसोबत असेल, पापी ग्रहासोबत असेल तर पापग्रहाच्या दृष्टिकोनातनं रिझल्ट मिळतात, आणि चांगल्या ग्रहासोबत असेल तर चांगल्या ग्रहाच्या दृष्टिकोनातनं फळ मिळतात.
पण मुळातच केतू हा स्वतःच पापी ग्रह आपण समज. शुक्र शुक्र हा प्रेम, प्रणय, भौतिक सुविधा, समृद्धी इत्यादी गोष्टीत आपण बघतो. विवाह सौख्य, हं? आपलं सांसारिक सौख्य, पैसा किती मिळेल, म्हणजे समृद्धी किती प्रमाणात आपल्याला प्राप्त होईल, आपल्याला सौंदर्य मिळेल का, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण शुक्राचा विचार करतो. रवी अधिकार, सत्ता, अधिपत्य, गर्व इत्यादी करतो. आता गर्व करणे हा मुळातः राजकारण्या लोकांचा प्रश्न आहे. पण रवी हा जो आहे ना, तुमच्या पत्रिकेत पॉवरफुल असेल तर तुम्हाला सामर्थ्य देतो, उच्च पद देतो आणि याच्या महादशेमध्ये पण तुम्हाला त्या त्या प्रमाणात उत्तम प्रगती मिळेल. आता चंद्र, एक वाक्य आहे बघा, जिथे न जाय रवी तिथे जाय कवी. तसं हे मन आहे ना, हा जो आहे हे आपल्या प्रश्नांची उत्तरं नंतर घेऊया आपण. जिथे न जाय रवी तिथे जाई कवी, असा चंद्र चंचल, लहरी, वात्सल्य, प्रेम, काव्य, कविता, भावना याचा कारक आहे. असं म्हणतात ना, मी डोळे बंद करले तर मी क्षणात अमेरिकेत पोहोचतो. म्हणजे जिथे न जाय रवी, म्हणजे सूर्याचे प्रकाश किरण पण जिथे जात नाही तिथे चंद्र हा धावत जातो, मनाचा कारक आहे. त्यामुळे चंद्राची महादशा अभ्यास करताना तुम्हाला खूप विचार करावा लागतो, कारण तो जो माणूस असतो चंद्राच्या महादशेत असलेला, त्याला त्याचं मन इतकं चंचल असतं की अनेक असे निर्णय घेतो आणि त्याचं आयुष्य पूर्णतः खराब करतो. नेहमी लक्षात ठेवा, चंद्र महादशा ही 90% हे तुमच्या मानसिक परिस्थितीवर इफेक्ट करते आणि ही मानसिक परिस्थिती ही तुम्हाला कधी कधी खोल खड्ड्यात पण पाडते. त्यामुळे चंद्र महादशेमधले निर्णय हे खूपदा चुकतात, कारण ते भावनेने घेतलेले असतात. आता मंगळ, मंगळ म्हणजे काय, फाईट मास्टर, लढवय्या, ज्योतिष शास्त्रातला सेनापती, रक्ताचा कारक. त्यामुळे साम दाम दंड भेद सगळं वापरण्याची मुभा त्याला आहे, कारण तो सेनापती आहे आणि तो वापरतो. त्यामुळे यश मिळवतो, सामर्थ्य मिळवतो. पण रवी सारखी जी सत्ता आहे रवीची, ती त्याला मिळत नाही, कारण तो सेनापती असतो. त्यामुळे मंगळाच्या महादशेत तुम्हाला प्रमोशन जरी मिळाले तरी ते प्रमोशन रवीच्या स्टँडर्डचे नसते. त्यामुळे राहू हा लढवय्या आहे, मंगळ हा लढवय्या आहे, पण त्याच्या लढवय्यानंतर मिळणाऱ्या सत्तेला लिमिट. त्यामुळे मंगळाची महादशा बघताना हे आपल्याला बघावं. आता राहू, राहू पण हा शिकारी, अडचणीचा कारक म्हणायला पाहिजे. तो शिकार तुमचीच करतो. हो, राहू ही शिकार तुमचीच करतो, कारण तुम्हाला राहूची महादशा आल्या की अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक अडथळे निर्माण होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. आता एक लक्षात ठेवा तुम्ही की 3, 6, 11 या स्थानात राहू शुभ फल देतो असं म्हणतात. 3ऱ्या स्थानातही पराक्रम स्थान असल्याने बऱ्यापैकी शुभ फल देतो. पण म्हणतात ना, चोर चोरी से जाए लेकिन हेरा फेरी से ना जाए. तो पापग्रह आहे, अडथळे निर्माण करणार आहे, यश दिल्या तरी मागून एक दणका देणार आहे. त्यामुळे 6, 8, 12 किंवा 3ऱ्यात जरी असला तो फळ चांगलं देतो, पण मनस्ताप देतो. आता शनी, शनी चिवट ग्रह आहे, मंद गती, हळू चालायचं, हळू विचार करायचे, हळू सांभाळायचं, समोरचा बोलेल ते हळू शांततेने ऐकून घेणे, त्याच्यावर प्रतिक्रिया देताना वेळ घेणे, मंद गती आणि दीर्घकाळ वेदना देणारा ग्रह आहे. तुम्हाला जर रोग झाला असेल, आजार झाला असेल, अष्टम स्थानात शनी असेल तर लवकर मृत्यू देत नाही, पण दीर्घकाळ असणारे आजार देतो. वेदना देणारा पाहुणा असं म्हणायला पाहिजे. त्यात आला की लवकर जात नाही, शनी येतो पण लवकर जात. आता बुध, बुधाला नेहमी मी काय म्हणते माहितीये का, छोटासा ग्रह आहे,
हे बघा, आपला मेंदू अगदी छोटा असतो आणि बुध पण छोटा आहे आणि तो तुम्हाला बुद्धी देतो. पण मग मी त्याला नेहमी म्हणते, छोटा पॅकेज बडा धमाका. कारण काय, की शक्तीपेक्षा बुद्धी ही जास्त कामात येते. शक्ती आणि बुद्धी दोन्ही एकत्र असले तरी कामात येतात. पण मंगळ जसा शक्तीने काम करतो तसा बुध हा बुद्धीने काम करतो. म्हणून तो छोटा पॅकेज बडा धमाका असतो. बुद्धीने मिळवलेलं यश हे मोठ्या धमाक्यासारखं असतं आणि दीर्घकाळ आठवण राहणारं असतं. त्यामुळे बुध हा छोटासा जरी असला तरी छान ग्रह आहे. फक्त ही तुमची करंगळी आहे ना, ही वाकडी नसतो. हा हा उंबरठा मोठा आहे, उंचवटा चांगला आहे. पण ही करंगळी जर वाकडी असेल तर तुमची बुद्धी वाकड्या मार्गाने चालते. आता गुरुची महादशा म्हणजे सौम्य, समाधानी पण निष्क्रिय करणारा. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा गुरु निष्क्रिय करणारा का म्हणतात आहे मॅडम? हे बघा, जुन्या काळी काय म्हणायचे माहितीये का, की तुम्ही संतोष परम धर्म आहे, की संतोषात होता, आरामात आहे. जे मिळालं देवाने दिलं त्यात सुखात आहे. पण संतोष किती काळ ठेवायचा? पण गुरु हा तुमच्या मनाला महत्वाकांक्षा कमी करतो, आहे त्या परिस्थितीत सुखाने जगायला सांगतो. कलियुगामध्ये तुम्हाला महत्वाकांक्षा कमी करून चालत नाही. त्यामुळे गुरु हा तुमचं शांतता देतो, फायदा देतो, यश देतो. तुमच्या गुरुची दृष्टी असली तर संकटात टळतात, पण महत्वाकांक्षा त्या प्रमाणात व्यक्तीला देत नाही. मी खूप गुरुचंद्र असलेल्या पत्रिका पाहिल्यात बरं का. पण गुरुचंद्र आहे, आपण म्हणतो खूप छान योग आहे, पण त्या व्यक्तींना सहजासहजी किंवा इझिली सगळं मिळतं, म्हणून महत्वाकांक्षा थोडी कमी असते असं मला वाटतं. 12व्या भावातला गुरु आणि त्याची महादशा तुम्हाला आली ना, तर त्याचं फलित तुम्हाला निश्चितच त्या प्रमाणात चांगलं मिळत नाही. मुख्य म्हणजे तो गुरु तुमच्या कोणत्या ग्रहासोबत आहे, कोणत्या राशीच्या भावामध्ये आहे, त्यावर ते अवलंबून. आता महादशेचे अनेक प्रकार आहेत. विषंतरी, अष्टोत्तरी, योगिनी. 120 वर्ष, 108 वर्ष आणि 36 वर्ष असे यांचे वय आहे बरं का. पण माझे आयुष्य कसे जाणार याचा जर मी विचार केला की नाही, आता माझा जन्म झालाय 15-16 वर्ष झाली, माझं आयुष्य कसं जाईल बरं, मला काय मिळेल काय नाही मिळणार असा विचार जर केला तर ते पूर्णतः महादशेवर अवलंबून असतं. त्याचं कारण काय सांगते, 120 वर्षाला डिवाइड करून आपण महादशेत विभागलेला आहे. त्यामुळे आपण जे ग्रह बदलतात हे गोचर भ्रमण हे कितीदाच बदलतं, एका महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात. त्यातले मोठे ग्रह चांगले इफेक्ट करतात, छोटे ग्रह जे आहे तर त्याचं फळ आपल्याला त्या त्यावेळी त्या मी म्हटलंय ना, ग्रह इज द किंग, प्लॅनेट इज द किंग ऑफ एस्ट्रॉलॉजी. ते राजे आहेत तुमच्या ज्योतिष शास्त्र. ते जसं हवं तसं तुम्हाला फिरवतात, पण ते फिरवताना त्यांना पण एक जसं 5 वर्षाचा आमदार असतो ना, तसे हे पण काही ठराविक वर्षाचेच आमदार खासदार असतात ग्रह, आणि तेव्हाच ते त्यावेळेला इफेक्ट करतात. आता पहा, महादशा 120 वर्षात डिव्हाइड केलेले आहे. गंमत बघा, जन्मापासून 13 ते 15 वर्षाची महादशा आहे. त्याच्यात येणाऱ्या महादशा आहे. त्या महादशा खूप छान आहेत. म्हणजे तुमच्या मूळ पत्रिकेत मंगळ खूप छान आहे आणि मंगळाची महादशा तुम्हाला आली 13 ते 15 वर्षाच्या अंतर्गत आणि लहानपणीच संपून गेली. पूर्ण तरुण वयात कर्तृत्वाला असुसलेला हा माणूस राहतो, कारण तरुण वयामध्ये कर्तृत्वाकरता मंगळाची साथ मिळत नाही. त्यामुळे 13 ते 15 वर्षापर्यंत बालपण आई वडिलांच्या सानिध्यात गेलेलं असल्यामुळे आई वडिलांच्या परिस्थितीचा पण त्या महादशेवर परिणाम पडतो.
आणि आपल्याला शिक्षण कुठनं मिळणार आहे, आपले नातेवाईक कसे असणार आहे, हे पूर्ण डिपेंड ऑन त्या महादशेवर इफेक्ट करत असतात. त्यामुळे 13 ते 15 वर्षापर्यंतच्या महादशेत आपल्याला विशेष फलित मिळत नाही ऍज अ पर्सनली व्यक्तिमत्व म्हणून. ते कुटुंबावर डिपेंड असतं ते. मग वय वर्ष 15 ते 35 म्हणा, 40 म्हणा, बरं का, या कालखंडात येणाऱ्या महादशा या तुम्हाला खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व देतात. मग या कालखंडात मला कोणती महादशा असते डिपेंड अपॉन माझी प्रोग्रेस. लक्षात आलं का? की 15 ते 40चा कालखंड तुम्ही घेतला ज्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप होणार आहे, तुमच्या नोकऱ्या छान चालणार आहे, तुमचं एज्युकेशन पूर्ण होऊन तुम्ही कुठल्या दिशेला वळणार हे ठरणार आहे, तेव्हा या कालखंडात येणाऱ्या महादशा, उमेदीच्या कालखंडात येणाऱ्या महादशा या तुमच्या प्रगतीला जास्त सहाय्य ठरतात. आता नुसत्या महादशा नाही, आता त्या महादशात तुम्ही म्हणाल अंतर्दशा पण येतात. येतात की. आता तुम्हाला एक गंमत सांगते बरं का अजून, की महादशा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, अंतर्दशा म्हणजे राज्य सरकार, आणि प्रत्यंतर दशा म्हणजे आपण म्हणू केंद्रीय आपलं मंत्रिमंडळ, जे तुम्हाला साथ. त्यानंतरही 2 दशा आहेत, आहे ना, त्या प्राणदशा आहेत, अजून ते दशा आहेत. त्या दशा म्हणजे अगदी सूक्ष्म. मी तर म्हणते प्राणदशा म्हणजे पत्नीची दशा असं म्हणायला काही हरकत नाही. पण प्रामुख्याने आपण महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर दशा पाहतो. मग महादशेचा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एकच जर मित्र असले दोघं, तर ही डबल इंजिनची सरकार होते, बरं का. पण केंद्र सरकार म्हणजे महादशा आणि अंतर्दशा यात मैत्री नसली, शत्रुत्व असलं, तर मग काही ती डबल इंजिनची सरकार होत नाही आणि त्या अनुषंगाने तुम्हाला फळ पण देत नाही. पण हा कालखंड आपण काय पाहिला, 15 ते 40. या कालखंडातल्या महादशा या खूप महत्वाच्या असतात. पुढे मी त्याच्यावर विश्लेषण देतेच की कशा महत्वाच्या असतात. वय वर्ष 40 ते 60, रिलॅक्स थोडा असा. तर त्या कालखंडात येणाऱ्या महादशा काय आहेत? त्या कालखंडात राहू येतो का, शनी येतो का, केतू येतो का, त्या महादशानुसार तुमचं ते आयुष्य ठरतं, बरं का. की मी आफ्टर 40 माझं आयुष्य कसं असेल, त्या कालखंडात येणाऱ्या महादशा आणि त्याचं पत्रिकेशी असलेलं मिलन हे बघून तुम्हाला त्या महादशा बघता येईल. आता वय 60 ते 75 हा कालखंड आहे ना, हे जे मिळालेले पिंग पॉंग वाले आहेत ना तुमचे, त्याच्यासोबत जे तुम्ही कर्म जोडलंय, त्या कर्माच्या फळाचा त्या महादशेमध्ये परिणाम होतो. त्यामुळे वय वर्ष 60 म्हणा, 60 ते 75, किंवा वय वर्ष 35 ते 60 हा कर्तृत्वाचा झाला, आणि 60 ते 75 हा वृद्धावस्थेतला कालखंड आहे. या कालखंडात कोणत्या महादशा येतात हे अतिशय महत्वाचं. आता मला समजा 60 ते 75च्या कालखंडात शुक्राची महादशा आली, मी त्या प्रमाणात काम करणे, त्या प्रमाणात उत्साह असणे, त्या प्रमाणात माझ्या वयोमानानुसार मला ते झेपणार नाही, मला ते करता येणार नाही. मग मला मिळालेल्या संधी सगळ्या वाया जातील. शुक्र कितीही चांगला असू द्या, पण त्या कालखंडात मला तो विशेष फळ देणार. या कालखंडात येणाऱ्या महादशा या सगळ्या महत्वपूर्ण असतात. कोणत्या? 15 ते 40. मंगळाची आता गंमत बघा, तुमच्या जवळ असेल तर आपण वय पाहिलंच आहे की कोणत्या महादशेचं काय वय. आता माझा जन्म मघा नक्षत्रात झाला. काही वर्ष आपण भोगतो, काही भोगलेली राहतात, बरं का. आता मघा नक्षत्रात माझा जन्म झाला, तर मघाचा राशी स्वामी केतू. हा. मग केतूचे समजा 4 वर्ष उरले, भरणीचे 20, कृतिकाचे 6 आणि चंद्राचे 10, बरं का. म्हणजे 4 वर्षापर्यंतचा कालखंड कामाचा नाही. 20 मधले आपण अजून 10 काढून टाकू, म्हणजे 14-15 वर्षाचा.
म्हणजे 10, 6 आणि 10. या कालखंडात कोणती महादशा आली आहे? याच्यात आलेली आहे शुक्राचे 10 वर्ष, कृतिकेचे 6 वर्ष आणि रोहिणीचे 10 वर्ष आणि नंतर मंगळाचे 6 वर्ष. म्हणजे 26 वर्षानंतर जर मला मंगळाची महादशा येत असेल तर इट्स ग्रेट. मला तो कर्तृत्वावर चढेल, मला तो खूप काम चांगलं करायला लावेल, माझ्यात हिंमत साहस राहील. तर पत्रिकेतही आपल्याला मंगळ चांगल्या अवस्थेत आहे का? फक्त मंगळाचा प्रॉब्लेम काय की तो चांगलाच असला पाहिजे. म्हणजे तो नीच राशीतला असला किंवा शत्रू राशीतला असला तर इफेक्ट त्या प्रमाणात मिळत नाही. पण तो षष्ठात असला तरी भरपूर देतो बरं का. अष्टमात असला अपघाताचं भय असतं पण तरी पण धाडस देतो. त्यामुळे मंगळाची ही महादशा आहे ना ही तुम्हाला काहीतरी देतेच. म्हणजे आता तुम्ही जवळ किती वर्ष झाले? 10, 6, 10, 26 आणि 6 सायंदुने 12, 42 वर्ष. म्हणजे 42 वर्षापर्यंत तुम्हाला चांगला एखादा स्टेबल जॉब किंवा तुमचं आयुष्य स्टेबल स्थिर होऊ शकतो. पण याच गमतीत जर तुम्ही बघितलं की तुमचा जन्म गुरु महादशेत झाला, महादशेतली 5च वर्ष भोगायची राहिली बरं, आणि त्यानंतर मला राहूची महादशा आली, ती झाली 18 वर्ष. म्हणजे 18 वर्ष तुमच्यावर राहू राज्य करणार आणि त्यानंतर पुन्हा 16 वर्ष गुरुची आली आणि त्यानंतर 19 वर्ष शनीची आली. मग यातला 16 वर्षाचा कालखंड आहे तो थोडा पॉझिटिव्ह असतो आणि राहू आणि शनी हे दोन्ही कालखंड त्रासदायक होतात. म्हणजे तुम्हाला वयाच्या जवळपास 40 वर्षापर्यंत म्हणावी त्या प्रमाणात प्रोग्रेसची संधी मिळत नाही आणि त्यांची प्रगती उशिरा चालू होते असं माझं. की शेवटच्या 9 गटातील ज्या महादशा आहेत किंवा शेवटच्या ज्या आहेत, केतू आणि बुधांची महादशा ही अतिशय कठीण असते. त्याला कारण आहे गंडांत नक्षत्राचं कारण आहे आणि दुसरं म्हणजे केतू आणि बुध. आता बुधाचे नक्षत्र पहा, आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती. रेवतीची महादशा बऱ्यापैकी जाईल पण ज्येष्ठ नक्षत्र कडक नक्षत्र. ज्येष्ठ नक्षत्रावर जारण, मारण, उच्चाटन, कडे लोट करणे इत्यादी या मुहूर्तावर केल्या जात असत जुन्या काळी. आणि आश्लेषा नक्षत्राचा नक्षत्र स्वामी सर्प आहे. सर्प म्हणजे साप. साप जसा वेटोळ्या घालून बसतो ना तसं हे आश्लेषा नक्षत्र तुम्हाला प्रोग्रेसच्या वेळेला त्रास देतो. पण आश्लेषा नक्षत्राची विशेषता ही आहे की जर ते एखाद्या ध्येयाच्या मागे लागलं तर ते सापासारखं वेटोळ घालून बसून ते ध्येय पूर्ण प्राप्त करतो. त्यामुळे केतू आणि बुधाची नक्षत्र ही थोडीशी आपल्याला महादशेमध्ये बघताना त्या नक्षत्रावर विशिष्ट प्रकारे आपल्याला लक्ष द्यावं. आता एक नक्षत्र आहे गुरुचं पुनर्वसू. पुनर्वसू नक्षत्र आहे ना, हे नक्षत्र तुम्हाला आता पुनर्वसू नक्षत्र येतं पहा. या पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरु आहे पण ते येतं कुठल्या याच्यामध्ये? कर्क राशीत. पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. पण पुनर्वसूचं एकच चरण हे आश्लेषात येतं आणि बाकीचे 3 चरण पुष्यमध्ये. तर हे नक्षत्र आहे ना, हे नक्षत्र खूप महत्वाचं आहे. पुनर्वसन करणे. जर तुमचा भूत खूप छान असेल तर तो भूत तुमचं पुनर्वसन करतो. ज्या ज्या वेळेला बुधाची महादशा, बुधाची अंतर्दशा येते त्या वेळेला तुमच्या बाबतीत काहीतरी नवीन आणि चांगली घटना घडते गुरुच्या आशीर्वादाने. त्यामुळे पुनर्वसू नक्षत्र हे तुमच्याकरता खूप महत्वाचं. महादशांची रवी, मंगळ, राहू, शुक्र आता यांच्या महादशा कशा आहे? अधिकार देणारे. रवी म्हणजे सत्ता, मंगळ म्हणजे अधिकार, राहू म्हणजे साम दाम दंडभेदाने हरवणारा आणि शुक्र म्हणजे सौख्य आणि सौभाग्य देणार. त्यामुळे रवी, मंगळ, राहू, शुक्र
हे तिन्ही जर हे जे 4 ग्रह आहे यांच्या महादशा जर उत्तम जागी असेल तर त्या महादशा चांगल्या जातात. गुरु बुध चंद्र ज्ञान संपादनाकरता या महादशा तुम्हाला प्रोग्रेस कडे नेतात. व्यापार काव्य क्षेत्रामध्ये पण सफलता देतात. शुक्र पण काव्य क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे सफलता देतो. बुध हा व्यापाराच्या दृष्टिकोनातनं, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातनं, टेलिकम्युनिकेशन, इंटरनेटच्या दृष्टिकोनातनं बुधाच्या महादशेमध्ये तुम्ही ते काम चालू केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. शनी आणि केतू ओळख घालणारे ग्रह, लवकर निर्णय क्षमता नाही. करायचं सगळं असतं पण मंदगतीमुळे ते साध्य होत नाही. काही वेळेला काय होतं की शनी सोबत चंद्र आहे तर तुम्हाला आत्मविश्वास कमी होतो. सगळ्यात छान आत्मविश्वास देणारा ग्रह म्हणजे मंगळ. डॅशिंग पर्सनॅलिटी, ज्याचा मंगळ छान तो कोणालाच भीत नाही. त्यामुळे शनी केतूच्या महादशा या हळूहळू प्रगतीकडे नेणारे असतात. पण शनी हा आयुष्याच्या शेवटी स्थिरता देतो. हळूहळू जरी प्रगती केली तरी स्थिरता देतो. आता एक गंमत माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? 27 नक्षत्र आहे ना. मग माझा जन्म 27च्या 27 नक्षत्र मी भोगणार आहे का? माझं पूर्ण आयुष्यात हे 27 नक्षत्र मी क्रॉस करणार आहे का? नाही. तुमचा जन्म कुठल्याही नक्षत्रात येऊ त्याच्या पुढचे तुमचे जे नक्षत्र आहे ते 9च नक्षत्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात भोगावं लागतात. म्हणजे 120 वर्षाचं आयुष्य तुमचं फक्त 9 नक्षत्रामध्ये संपतं. मग काय मघापासून ज्येष्ठापर्यंत घ्या, आश्लेषापासून हे अश्विनीपासून आश्लेषापर्यंत घ्या, की मुळापासून रेवतीपर्यंत घ्या, एवढेच नक्षत्र तुमच्या आयुष्यात येतात असं आपण म्हणतो. पण मग माझा जन्म समजा याच्यात झाला, आपण असं म्हणू की आर्द्रा नक्षत्राचा, मग त्याच्या पुढचे 9 नक्षत्र तुमचं आयुष्य संपतं. त्याच्या पुढच्या 9 नक्षत्रामध्ये तुमचं आयुष्य संपणार. त्यामुळे त्या ग्रहाच्या त्याच महादशेचा अभ्यास हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतं वळण लावेल, कोणती प्रगती देईल हे सांग. असं नाही की 27च्या 27 नक्षत्र आपण 120 वर्षात भोगू असं होत नाही. आता ग्रहांच्या आपण म्हणतो ना की प्रत्येक ग्रहाच्या 3-3 महादशा आहेत, म्हणजे 3-3 आहेत. जसं आता अश्विनी, मघ आणि मूळ केतूचे 3 नक्षत्र. मग केतूच्या तिन्ही नक्षत्रात मी जन्म घेतला तर मला सारखंच फळ मिळायला पाहिजे ना, असं होतं. अश्विनी स्वतःच्या नक्षत्रासोबत मेषेचं म्हणजे मंगळाला सोबत घेऊन भविष्य कथन करते. तर रवी म्हणजे मघा ही रवी सोबत आणि केतू सोबत तुमचं नक्षत्र जातं. आता मघाचे नक्षत्र स्वामी बघा पितर आहे, म्हणजे या मघा नक्षत्राला पितरांचा आशीर्वाद आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक नक्षत्र आपापल्या स्पेशालिटीसह आपापल्या व्यक्तिमत्वासह उभं आहे आणि जे तुमच्यासोबत चालतंय, तुमचा जन्म झालाय त्या नक्षत्रात झालाय तर त्याचे गुणधर्म हे तुमच्यामध्ये येतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुष्य नक्षत्र शनीचे, अनुराधा शनीचे है ना. तर आपण असं म्हणतो की या दोन्ही नक्षत्रांचे फळ सारखे मिळणार आहे का? मग जगातल्या इतक्या साऱ्या व्यक्तींना महादशा येतात त्याच्या मग त्या सारख्याच का नाही येत? शनीची महादशा आली मला, ती सारखीच येईल का? नाही. जर ती पुष्य नक्षत्रात आहे ती वेगळी फळ देईल आणि अनुराधा नक्षत्रात वेगळी. नक्षत्र स्वामी आणि राशी स्वामी आणि महादशा स्वामी यांची सांगड घालून आपल्याला महादशा बघावी लागते. अंतर्दशा जसं कसं चंद्र आपल्या जवळ आहे तशाही अंतर्दशा या जवळ असतात, छोट्या छोट्या कालखंडाचा असतात. काही काहींच्या महादशा ज्यांचा कालखंड 6च वर्षाचा आहे, समजा रवीचा 6च वर्षाचा कालखंड आहे, तर अंतर्दशा पण छोट्या छोट्या आहेत. पण रवीची महादशा जर तुम्हाला तरुण वयात आली तर तुम्हाला प्रगतीचे उत्तम आणि सुंदर पंख मिळतील.
आता आपण म्हणू की महादशेचा स्वामी म्हणजे घरमालक, बरं का, की तो भाव जो आहे ना, म्हणजे रवी जिथे आहे समजा, त्याची महादशा चालू आहे, तर तो काय झाला, त्या महादशेचा मालक. त्याच्या अंतर्दशा ज्या येतील ते त्याचे भाडे करू, आणि प्रत्यंतर दशा म्हणजे तुमच्या घरात काम करणारे इतर व्यक्ती. पण अगदी सूक्ष्म आणि सूक्ष्म, आपल्याला जर सूक्ष्म दशा आहे त्यानंतर प्राणदशा आहे, पण आपल्याला सूक्ष्म निर्णयाकडे जायचं आहे, तर आपल्याला प्रत्यंतर पाहावं लागतं. अतिसूक्ष्म दशेकडे जाण्याच्या फेवरमध्ये मी नाही. कारण काय आहे की एवढ्यातच आपल्याला सगळं मिळतं हो. इतक्या दूर इतक्या आत जाण्याची गरज नाही. लग्नपत्रिका, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा आणि गोचर भ्रमण एवढं पाहिलं तर तुम्हाला पत्रिका खूप छान प्रकारे, उत्तम प्रकारे पाहता येते. काय असतं की आपण खूपदा म्हणतो की षोडश वर्ग कुंडल्या आहेत, है ना, नवमांश वगैरे अनेक अशा छोट्या कुंडल्या आहेत, त्या त्या प्रश्नानिमित्त आपण पाहतो. पण रेग्युलरली आपल्याला लग्न कुंडली आणि महादशा, अंतर्दशा पाहून आपण निर्णय देऊ शकतो. आता चंद्र कुंडली आणि लग्न कुंडली यांचा फरक काय? चंद्र कुंडलीनुसार महादशा ठरतात, आहे की नाही? लग्न कुंडलीनुसार महादशा नाही ठरत. त्यामुळे चंद्र कुंडलीनुसार ठरलेल्या महादशा आहे तेव्हा गोचर भ्रमणात चंद्र कुंडलीचा पण फायदा करावा लागतो. आता कशात करायचा? आजारपण आलाय तुम्हाला, त्यात चंद्रकुंडली पहा. मंगळ पाहायचाय, चंद्रकुंडली पहा, बरं का. मला रेग्युलरच काही भविष्य पाहायचंय, आजच्या पुरतच पाहायचंय, तेव्हा चंद्रकुंडली पहा. जेव्हा मला 1 महिन्यापर्यंतच भविष्य पाहायचंय तेव्हा माझ्या लग्न कुंडली सोबतच चंद्रकुंडलीमध्ये दोन्ही कुंडलीचा मला अभ्यास करावा लागेल. कारण रोजच भविष्य आपण चंद्रकुंडलीवरून पाहतो. महिनाभरात काय घडणार आहे यात आपल्याला बरेच ग्रहांचे बदल घडतात, त्यामुळे आपल्याला ते पण पाहावं लागतं. सोबत महादशा तर आहेच. महादशेनुसारच आपल्याला तो ग्रह जेव्हा ऍक्टिव्ह होतो, महादशेतच ऍक्टिव्ह होतो. जसा माझ्या पत्रिकेतला समजा मंगळ आहे, तो समजा 42व्या वर्षी ऍक्टिव्ह झाला, तर 42व्या वर्षानंतरच फलित हे मला उत्तम राहील, कारण माझ्या पत्रिकेत मंगळ चांगला आहे. राहू हा माझ्या शिक्षणाच्या कालखंडात आला महादशा, तर माझं शिक्षणात अडथळे निर्माण होतील, शिक्षणात मला ब्रेक येईल खूपदा. ज्या प्रमाणात जे शिक्षण मला हवं ते न होता मला वेगळी फॅकल्टी घ्यावी लागेल, अशा अनेक अडचणी राहूमुळे निर्माण होतात. आणि आपण इच्छित जी आपली डेस्टिनी आहे ना, त्या डेस्टिनी पर्यंत पोहोचण्याकरता महादशा अडथळा करतात. आपण कितीही म्हटलं ना की प्लॅनेट इज द किंग ऑफ ऍस्ट्रॉलॉजी, तर तो महादशेचा पण किंगच आहे ना. त्यामुळे हे महादशा करताना गोचर भ्रमण, मूळ पत्रिकेतील महादशेचा भाव, अंतर्दशेच्या ग्रहांचं भ्रमण आणि त्यांची असलेली स्थिती हे महत्वाचं असतं. एकच भाव, त्यामुळे त्याची महादशा स्पष्ट होते. आता महादशा पाहताना मारकेशांची महादशा हा एक प्रश्न येतो की मला मारकेशाची महादशा पाहिजे. तर मारकेशाची महादशा आली म्हणून तुम्ही ताबडतोब मळणार असं होत नाही. तसं मृत्यू षडाष्टक पाहताना लोकांना वाटतं अरे वा, मृत्यू षडाष्टक आलं म्हणजे आपल्याला मरण, असं नाही. मरणातुल्य रिलेशनशिप निर्माण होते किंवा मारकेशाची महादशा असताना तुम्हाला त्यावेळेला जर काही अपघात किंवा अडचणी निर्माण होतात,
पण मारकेशाचा भाव म्हणजे 6वा भाव, अष्टम भाव आपण हे 6वा नाही, 7वा आणि द्वितीय भाव हा जो पाहतो, हा आपण अनेक इतर गोष्टी करता पण सुद्धा पाहतो. मग आपल्याला जन्म झाल्या झाल्या समजा द्वितीयेशाची मारकेशाची महादशा आली, तर आपण लागली काय आपलं मृत्यू येईल असं नसतं. त्या महादशेच्या मृत्यू सोडून इतर फलितांचा विचार आपल्याला इतर वयामध्ये करावा लागतो. मारकेशाचा विचार आपण केव्हा करू शकतो? जेव्हा आपलं वय त्या पर्यंत आलेलं आहे आणि तेव्हा जर शेवटच्या क्षणी तुम्हाला मारकेशाची महादशा आली, तर तेव्हा अष्टम भाव तुम्हाला पहिले पाहावं लागेल आणि त्यानंतरच त्या मार्गदर्शनच्या दशाचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा मी मोक्ष त्रिकोणावर चर्चा करते ना, तेव्हा मी एक गोष्ट सांगते की 4, 8, 12 हे मोक्ष त्रिकोणाचे भाव आहेत. मग चौथं स्थान म्हणजे काय? जनसंपर्काचं साधन. स्त्रियां आपल्यासोबत असणाऱ्या स्त्रियांचा स्त्री वर्गाचं साधन. मग जसं आपलं वय होतं की नाही, जनसंपर्क कमी होतो आणि एक प्रकारची निवृत्ती येते बरं का. ही निवृत्ती तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये यायला लागते. आणि अष्टम स्थानामध्ये काय होतं माहित आहे का, की आपण निवृत्तीनंतर आता काय करायचं म्हणून आपण पोथ्या, पुराण, ज्ञान याच्याकडे वळतो आणि ते वाचतो. म्हणजे आपण परमार्थाच्या पायऱ्या चढतो बरं का. आणि म्हणजे पायऱ्या म्हणजे सोपानं आहे ना, आणि त्याचं ज्ञान घेतो परमार्थाचं, आपल्या पारंपरिक ज्ञानाचा, ज्ञानेश्वरीचं, याचं त्याचं. आणि 12वे स्थान म्हणजे मुक्ती. हा खरं याच्यातला विषय नाही, पण अनुषंगाने आला म्हणून सांगते. तर हे मोक्ष त्रिकोण म्हणजे मी काय म्हणते माहितीये का, निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जे 4, 8, 12 अशा प्रकारे. हा, याचा महादशेचा आपण याच्यात जेव्हा चतुर्थेची महादशा येईल, अष्टमेशाची महादशा येईल आणि द्वादशाची येईल, तेव्हा आपण याचा विचार. एक लक्षात ठेवायचं, इतर महादशेपेक्षा 6, 8, 12च्या महादशा तेवढ्या चांगल्या जात नाही. मला वाटतं आपण आता पत्रिका घ्यावी नाही का? वेळ किती आहे? हॅलो, एक 10 मिनिटं आहे. मग आपण 2 पत्रिका घ्यायच्या आपल्याला, तर 10 मिनिटं लागतील का आपल्याला? नाही तर मी थोडं आणखी बोलू शकते. पत्रिका घ्या मला. परत प्रश्न पण विचारतील ना लोक, प्रश्न आधीच विचारत आहेत. मग नरेंद्र मोदींची पत्रिका टाक. हो, अक्षय बोला ना मॅडम. हा, नरेंद्र मोदी यांची काल पाठवली ना पत्रिका, ती घ्यायची. पत्रिका आणि महादशा एवढंच टाका. हा, कुंडली आणि दशा. हो बस, बाकी नाही. महादशा. आधी काय पाहिजे? कुंडली. कुंडली सोबतच महादशा पॅरलल घ्या ना, किंवा खाली वर घ्या. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते बरं का, की नरेंद्र मोदींचा जन्म 17/9/1950 ला झाला बरं का. 12:27 मेहसाणा आहे. जन्माच्या वेळेला त्यांना शनीची महादशा होती बरं का, आणि भोगलेली राहिली होती ती 50 नंतर त्यांची सुरू झाली. वृश्चिक लग्नाची 8 आकडा आहे त्याच्यामध्ये. हो हो. आणि 50 ते 49 त्यांचं लहानपण गेलं वडिलांसोबत बरं का. आणि 60 ते 77 शिक्षण आणि RSS चे कार्य त्यांनी केले. त्यामध्ये त्यांची म्हणजे 77 ते 83 ते हिमालयात फिरत होते अध्यात्माची सेवा करणारा. तेव्हा तिथे केतूची महादशा होती. तेव्हा तिथे केतू हा अध्यात्माचा कारक आहे. 84 ते 2004 गुजरातचे मुख्यमंत्री झाले ते. आणि 2004 ते 2010 रवी महादशा होती, तेव्हा ते देशाचे प्रधानमंत्री झाले.
10 ते 2020 चंद्राची महादशा होती, तेव्हा ते प्रधानमंत्रीच होते. हे पहा, रवी आणि चंद्र हे राजसी ग्रह आहे. ते तुम्हाला राज्य देतात, सत्ता देतात. आणि 2020 ते 2027 मंगळाची महादशा आहे. सध्या त्यांचं कर्तृत्व आपण पाहतोच. मंगळाची महादशा ही नेहमी कर्तृत्व देते, तुम्हाला हायलाइट करते, ब्रेड अँड बटर पेक्षा उंच करते आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक उच्च स्थान तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळे या महादशेनुसार तुम्ही बघितलं तर त्यांना उशिरा हे मिळालं, प्रोग्रेसची संधी. आता अमिताभ बच्चनची जर तुम्ही पाहाल, त्यांचं पण टाका. अलाहाबादचा जन्म आहे, 11/10/42 4 PM, बरोबर आहे ना? हो. आहे ना? जन्माच्या वेळेला कोणती महादशा होती? पहिली राहू महादशा होती. राहू महादशा, त्याच्यात शनीची अंतर्दशा होती जन्म झाला तेव्हा. तर 1942 ते 1955 13 वर्ष त्यांची गेली, बालपण गेलं आहे. नंतर 1971 त्यांना गुरुची महादशा लागली. त्यात गुरुची महादशा आहे म्हणून उत्तम शिक्षण, उच्चेचा गुरु असल्यामुळे त्यांना चांगला त्याचा फायदा झाला. आणि 1959 पर्यंत गुरु महादशेतच त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला, बरं का. शनी महादशा 71 ते 90 आले. शनी चतुर्थात आहे, मित्र राशीत आहे, प्रसिद्धी मिळाली, खूप पैसा मिळाला. शनी हा चतुर्थात असेल तर तुम्हाला घर देतोच, बरं का. कुठेही तुम्ही जर त्याला द्वितीय चतुर्थातला शनी पाहिला तर त्या व्यक्तीजवळ घर दार असू शकतात, गुरंढोरं पण असू शकतात. तर ही महादशा जनसंपर्क त्यांचं कार्य असल्यामुळे जनसंपर्कातून त्यांना खूप प्रसिद्धी, पैसा, धन, अचानक धनला प्राप्त झाला. मूळ कुंडतील गुरु महादशेत ज्या भावाचे फळ द्यायचे, तेव्हा त्यांना लग्नेशाची महादशा होती, तेव्हा ते सांसद झाले, सत्तेत पण आले. गुरु महादशेतच बुध महादशा अष्टमेशाची दशा आली आणि अचानक त्यांना त्याच्यात अपयश आलं. अमिताभ बच्चनला त्या कालखंडात सिनेसृष्टीत अचानक अपयश आलं, खूप घाटा झाला, खूप पैशाचं. पण 2007 ते 2014 केतू महादशा आली. केतू महादशेमध्ये शनीच्या राशीमध्ये केतू आहे, लग्नेश आहे, त्यामुळे शनीला त्यांनी हे शक्ती दिली आणि चतुर्थेसातला शनी हा त्यांना पुन्हा प्रसिद्धी, पुन्हा जनसंपर्क, पुन्हा सगळं त्यांना वापस दिलं. अशा प्रकारे महादशेचा अभ्यास करताना तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. कोणाला प्रश्न विचारायचे? धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर समारोप करा. हो मॅडम, भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन याच्या ग्रुपतर्फे आज अतिशय मौलिक व्याख्यान झालं, म्हणजे सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे असं व्याख्यान झालेलं आहे, जेणेकरून उजळणी होईल. त्याबद्दल मी स्वतः हेमंत रणनवरे व सुत्रावेते या दोनच्या तर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यापुढेही असेच आपले एखादं व्याख्यान आयोजित करू, तेव्हा आपण आपली उपस्थिती द्याल अशी आपणास विनंती करत आहे. नक्की. आलेल्या सर्व उपस्थित ज्योतिषांचे, मान्यवर ज्योतिषांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमचे मॅडम आभार व्यक्त करतो आणि मीटिंग संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. महादशा आणि कसा विचार करायचा, बरोबर, बऱ्याच शंका लोकांना असतात, अजून पण समजत नाही दशेची कशी फळे. तर आज तुम्ही छान मार्गदर्शन केलं मॅडम. तुम्ही एका शब्दाखातर आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आभार प्रकट.
धन्यवाद मॅडम. पहिली संधी तुम्हीच दिलेली आहे मला. लॉकडाऊनच्या कालावधीत पहिली संधी दिली होती मला व्याख्यानाची. नक्षत्राच्या देण्यात बोलली ना तू, हो हो. त्या व्याख्यानमालेत होती की. मंगळाचं पहिलं व्याख्यान तुमच्याकडेच झालेलं होतं माझं. मंगळचा विषय घेतला होता. हो. थँक्यू मॅडम मॅडम आल्याबद्दल. हस्तरेषा कुठं शिकल्या? मी हा. हस्तरेषा मी प्रफुल्ल कुलकर्णीकडे शिकले. अच्छा, हम्म. व्हेरी गुड. आणि किती वर्ष? कार्यशाळा मी जकातदार सरांच्या केल्या. बर. मी हस्तरेषा शिकायला कुणाकडे गेलो नाही, मी इनबोर्न शिकलोय. तुम्हा मी सगळ्यांना पुस्तक- भेटून मला पण खूप छान वाटलं. आज खूप नवीन ओळखी झाल्या. थँक्यू. चालेल. असाच एखादा वेगळा विषय घेऊन या मॅडम परत एकदा. हो, तुमचे काय छान- झालं याच्यात शेवटी मी पत्रिकेच्या बाबतीत घाई केली, पण त्याचं डिटेलिंग पण आपल्याला व्यवस्थित घेता आलं असतं. पण मी म्हटलं 10च मिनिटं आहे, पटकन आटपू, कारण प्रश्नोत्तराला वेळ मिळाला पाहिजे. हो लोकांच्या मनाच्या शंका दूर झाल्या. चालेल. धन्यवाद. सगळ्यांच्या संमतीने मीटिंग संपली असे जाहीर करते.